एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? होप तुम्ही मजेतच असाल. तर आता आम्ही चाललोय गेट टुगेदरला. आमच्या फॅमिलीचा गेट टुगेदर आहे. गावचे सगळे रिलेटिव्स वगैरे पण असणार आहेत. तर तो कार्यक्रम आहे 4 वाजता आणि आता वाजले 1:30. तर 1:30 वाजता आता 2 वाजेपर्यंत आम्ही रेडी व्हायला घेऊ आणि मस्त नटून तटून जाणार आहोत तिथे. आणि मी तर माझा मस्त असा लुक करणार आहे, थोडा म्हणजे मराठी लुक असा करणार आहे. मी तुम्हाला दाखवेलच की मी कशी तयारी वगैरे होते. आणि आता सर्व लोक रेडी होणार आहेत, रेडी व्हायला घेणार आहेत. तर मी तुम्हाला दाखवेलच नक्की की आम्ही कसं करणार आणि काय काय प्रोग्राम असणार, किती धमाल मस्ती करतायत तुम्हाला नक्की दाखवेल. तो सो स्टे ट्यून. तर तुम्हाला कळलंच असेल की मी काय वेअर करते. तर बघू शकता, मला ते येत नाही. म्हणजे मला येते दुसऱ्यांना साडी नेसवता, पण स्वतः साडी नेसता नाही येत. फक्त सहावारी साडी नेसता येते. एकदम परफेक्ट येते तुम्ही. 1 मिनिट वरती व्यवस्थित पकड. ओके मॅडम. असं ज्यांना साडी नेसवता येतात ना, त्यांचे रिस्ट्रिक्शन्स असतात की असं कर, तसं कर, असं नको करू, तसं नको करू. आणि त्यांचे सगळे काय म्हणतात, ऍडवाइस असते. काय म्हणतात, पकड वरती धर जरा. सगळं ऐकायचं. अजून वरती पकड. घे अजून वरती व्यवस्थित. आता तोंडावर टाकू का? हा, मग ते व्यवस्थित बसल्या पाहिजे. मी थांब जरा 2 मिनिटं थांब. आज्ञा पालन करावी. माझ्या लग्नाच्या टायमाला काय होणार आहे काय माहिती. तिलाच मी ठेवणार, तिलाच हायर करणार आहे मी साडी नेसवायला. आम्ही नाचणार. पिन लावायचा राहिला. थांब थांब लावूया. थांब ना, पिन लावायचं. इथे टीव्हीवर बघू शकतो तुला. माझं काय परफॉर्मन्स नाहीये तिथे, पण मी अँकरिंग करणार आहे तिथे. तर मला हे वेअर करायला सांगितलंय. पदर अजून जरा छोटा आला असताना अजून 2 मिनिटं हे आल्या असत्या. हेअरचं कसं करणार? हे पुढे बघ, पुढे बघ कसं वाटतंय. हे पुढे बघ. बरोबर आहे, करणार मी बरोबर. हा. बरोबर आहे. बरोबर आहे. तेव्हा जा जरा तोंडाला साबण लावून जरा तोंड चांगलं धुवून घे. परत गोरा दिस. बघ त्याला दाखव. काय? जरा साबण लावला की गोरा दिसेल. नंतर साबण लावल्या साबण लावल्यानंतरचा एक शूट देते मी तुम्हाला. पिन दे. तर मी तर रेडी झाली. म्हणजे मी तर साडी नेसून झाली माझी. तर हे लोक पण साडी नेसणार आहेत. मी तुम्हाला दाखवेल काय काय ते लोक वेअर करणार. म्हणजे साडीच वेअर करणार, पण कोणती कोणती वेअर करणार ते मी तुम्हाला दाखवेल. तब तक के लिए कीप वॉचिंग. माझे तर मी तर सर्वात पहिलं रेडी केले. बाकी अजून रेडी व्हायचे. हे बघा, मी तर स्ट्रेटनिंग केली आता आणि म्हणजे हेअरस्टाईल करते. म्हणजे थोडंसं जास्त झाली. एंडिंगला मेहंदी काढली आपले जास्त हे गजरा तेरी झलक. गजरा लावले कसं वाटतं, एकदम एकदम असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन मला फिलिंग येते. म्हणजे असंच दिसणार आहे मला असं वाटतंय. नाही, पूर्ण नको लाव, असं गोल गोल फिरूनच लाव. हा चालेल बाहेर. तो माझी अशी रेडी झालेली आहे. मी बघू शकता मेन वगैरे मेकअप वगैरे सगळं झालाय. आणि हे लोक पण असे रेडी झालेले आहेत बघा. म्हणजे अजून चाललंच आहे त्यांचं. तर आता आम्ही निघू आणि बघू ट्रेनने जाते मी. तसं मला तर ट्रेनने जायला नाहीच. रिक्षा 1 2 3 4 5 6 जण नाही घेणार. बघू कसं कसं जाणार पण एवढा लांब. 2 रिक्षा करावं लागतं. आर्टिका. आम्ही आता सो आता आम्ही निघतोय. सर्व रेडी झालेले आहेत आणि बघूया आता कसं जातोय. ओलाने जातोय. धोका देणारे चप्पली. नाही, चांगली चप्पल घाल. माझा आउटफिट बघा. मी ते नऊवारी साडी नेसली. माझा आता असं आहे, नंतरला मी पण नवरीच घालणार. येस बघूया कसं आम्ही इथे चाललंय. आम्ही सर्व असे निघालेले आहोत. हॉटस्पॉट द्या कोणीतरी. जातोय आता. एवढं डिस्कशन नंतर ओलाने जायचं की कशाने जायचं की रिक्षाने जायचं, आम्ही चाललेलो ट्रेनने.
धक्काबुक्की काढतात. आता बघूया ट्रेनवरती असणार की नाही, लेट्स सी. आणि तिकडचे तिकडे जाऊन प्लॅटफॉर्मवर वगैरे किंवा ट्रेनवर वगैरे मला बघून लोक कसे काय काय रिएक्शन देतात ते पण मी दाखवणार आहे नक्की तुम्हाला. सो बघत राहा. नेहमीप्रमाणे आज संडेच्या दिवशी पण एवढी गर्दी आहे ना बापरे. आता कसं चढायचं या आउटफिटवर मी साडी घातली आणि त्याच्यामुळे कसं चढायचं ना हेच मला टेन्शन आलेलं. तर काय करू मला कळतच नाही. सर्वजण थांबलेत बघा. तर ट्रेनमध्ये मला वाटलं की गर्दी आहे पण नक्की ट्रेनमध्ये गर्दी नाही आहे. मजा आया. आणि 2 स्टेशन नंतरच उतरणार आहोत आम्ही. तर मग एवढं काही टेन्शन पण नाही वाटत आहे. आणि मला मी कशी दिसते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तिथे काय काय प्रोग्राम होईल, तिथे काय काय मी तर काय करणार नाही. मी विचार करते ऑन द स्पॉट डान्स करायचा. पण लेट्स सी, मूडवर डिपेंड आहे. आणि मी तुम्हाला दाखवायलाच नक्की तिथे काय काय आम्ही करतोय. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. एवढं धक्काबुक्की करून ट्रेनमध्ये होती थोडीशी गर्दी. आणि आता आम्ही फायनली इथे पोहोचलेलो आहे, DAV कॉलेज. तर आता सर्व फॅमिली मेंबर्स वगैरे भेटतील. त्यांचे पण रिॲक्शन्स मी दाखवते की मी कशी दिसते वगैरे. ते लोक काय काय बोलतात बघू. पण बोलणारच. मला एवढं डॅम शोर आहे आणि डॅम शोर की ते लोक बोलणारच किंवा कशी दिसते. आणि मी कशी दिसते मस्त छान. तर आता आतमध्ये जातो. आता बघू पब्लिकचे रिएक्शन. मला नाही वाटत ते सगळे ओल्ड पीपल आहेत सगळे आतमध्ये. मला नाही वाटत कोण रिॲक्शन देतील. पण मी स्वतःहून सर्वांना विचारणार आहे की मी कशी दिसते. चला. A few moments later. हे बघा आले आले हे लोक चाय पित आहेत. हे एकटेच आणि आम्हाला तर काय देत नाही. आणि हे प्रॅक्टिस चालू आहे जरा काय बोलतात काय बोलतात त्याला, स्टार्टिंगला करतात ते. नाही सेरिमनी नाही बोलू शकत. एंट्री आहे. मी तुम्हाला ते नंतर दाखवेल. हे तर थोडंसं प्रॅक्टिस करतायत. आणि कोण कोण आहे बघा प्रॅक्टिस करायला 3 जण आहेत. आणि मी आता स्टेजवर थोड्या वेळात कार्यक्रम चालू झाल्यानंतर मी एंकरिंग करणार आहे. ही बघा माझी स्क्रिप्ट आहे. आता मी वाचूनच बोलणार आहे कारण की माझं थोडंसं पाठ झालेलं आहे. ऑनलाईन सी मी कधी एंकरिंग केलेली नाही, फर्स्ट टाइम करते. सो बघूया कसं होतंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हा कार्यक्रम पार पाडणार आहोत, चालू करणार आहोत. जो की बॉचेक हे बघा कसे रेडी झाले. फर्स्ट परफॉर्मन्स यांचा छान दिसतंय एकदम. आता शिवाजी महाराज आणि कुलदेवतांच्या आशीर्वादाने आमचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. ते सर्व इथे बसलेले आहेत. चमत्कार केला, चमत्कार केला, नमस्कार त्याला. भिकारी चमत्कार केला म्हणून
लाडाची तुमची मैना मला पूर्ण लाजतोय आईना असली नाही कधी कोणा किती चिवांची केली मी तैना तुला दाखवते. आता एक असा गेम होतोय, तुम्हाला दाखवते मी. फास्ट फास्ट फास्ट. हो, ग्लास मोडला तुमचा. संगीता पावलेंनी जवळ आवडतं घेतलं आहे. संगीता पावले 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता एक कलर मॅचिंग असा गेम काहीतरी करताय, तुम्ही तुम्हाला दाखवते. तो गेम पण कसा आहे मला पण माहिती नाही. देतील लाईट सी, मी तुम्हाला दाखवते. विचार कर भावा, आणि भावाचा विचार झालाय पक्का. आणि 50 रुपये लोटी पाकले शिकता तुम्ही बघू शकता. पैसा ही पैसा होगा. तुला पप्पाने सांगितलं होतं का कुठे कुठे ठेवले नाही का? बस तुला थोडंच करता का रोहन वरे, आणि रोहन वरे यांचा नेम मला वाटतं सुनलेला आहे. रोहन वरे आपल्या पोलीस स्पर्धा काही काजल बाबू त्यांनी पुढे यायचंय. विचार करून बॉटल उचला, 50 रुपये सोडले असेल. विचार एकदम पक्का केलेला आणि 50 रुपयाच्या नोटी शिक्का बनलेला आहे. हा पैसे घेऊन जायचे, त्याला पाहिजे तुम्ही ठेवू शकता. पोलीस स्पर्धा आर्यमोरे पुढे यायचं. आर्यमोरे बघू शकता तुम्ही, असा काहीतरी गेम आहे. विचार करून ठेव. पुढे खेळायचा पण ठीक आहे. 2 पॅकेट पॅकेट येतील. सुटलेला आहे गेम. नाव नाही आठवत. पुन्हा एकदा नाही सुटलं. पोलीस स्पर्धा पडे पण यायचंय, बाजू नका. पहिला आला तरी 50, पाठला तरी 50, वर तरी 50 रुपये जाईल. नाही नाही नाही, रॉंग आहे. थोडासा नेम सुटला ते बशी पावली येतो, थोडासा. भक्ती मोरे आले. भक्ती मोरेला सुद्धा नेम सुटला जास्तच. असं कोणी पुढे या. स्वरा पावले. लाजू नका, तुम्ही स्टेजवर तर आला, राजू काय होणार. परी चव्हाण, अति गाई, संकनाथ नाही भाग काढायचा तुझ्याकडे. विचार करून उचला बॉटल. तुम्हाला आवडेल तो कलर उचला. ते आपल्या ड्रेसचा मॅचला उचललेला आहे, बघूया. आणि त्यांनी ड्रेसचा पैसा वसूल केलेला आहे. मला तरी वाटतं अगदी बरोबर त्याने निशाण लावलेला आहे. 50 रुपये दिले जावे. जाऊ शकता. पोलीस पासून अंतर करून या, बाजू नका, बॅनर पाडून पाडतो. एक्साइटमेंट खूप आहे, पण त्याला पावल्याची बघूया काय जातात. जास्त विचार करू नका. आणि त्यांची एक्साइटमेंट पाण्यात गेलेली आहे. चुकले आहे दोन्ही पावलेला. पटकन उचला, पटकन ठेवा, झटपट पैसा. नेम चुकलेला आहे. पोलीस स्पर्धा, पोलीस स्पर्धा. वाव, तरी नंबर चुकलेला आहे. संगीत खुर्ची, कलर बॉटल या सर्वांचा आनंद घेतला. आतापर्यंत आलेल्या कार्य सर्वे अशी जेवायला बसलेले आहेत.
आता सर्व हाय आता जेवायला बसतोय. झालाय कार्यक्रम सर्व. मी आता डान्स केलेला त्याच्याबद्दल मी सर्वांना विचारते की माझा डान्स कसा वाटला आहे. तर बायकांना विचारते. मी तुम्हा सर्वांना विचारते की माझा डान्स कसा होता. मस्त आवडला ना. आणि मी अँकरिंग पण फर्स्ट टाइम केलेली तर चांगली झाली. बापसाचं जागा चालवली. एकदम ना परफेक्ट ना. अजून त्याला कुठे कुठे असं आहे की नाव काढलं असतं. एकदम ग्रोथ झाली असती माझी. मध्येच काय काय बोलते. डान्स बद्दल विचारलं मी डान्स केलं ना. कसं वाटलं. आवडला. तुम्हाला कसं वाटलं. तुझा डान्स कसा वाटला. आम्हाला मस्त वाटला. एकदम छान. तू खाते त्याच्यात ते पण येते. पिकनिक आपण सक्सेस करून दाखवू असं आम्हाला सांगायचं. कळलं तुम्हाला. आता जातानाचा फेस कसा होता आणि येतानाचा फेस बघा कसा आहे. एकदम बोरिंग झालेलो आहे. खूप जास्त बोर झालोय. आणि आता चाललोय घरी. म्हणजे घाटकोपर स्टेशनला पोहोचलोय. आणि आता मला रिक्षाने यायचंच ठरलेलं पण कॅन्सल झालं. सो घाटकोपर स्टेशन म्हणजे ट्रेनने आलो आम्ही आता. घरी जाण्याआधी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचा आशीर्वाद घेऊन मी हा व्हिडिओ एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन दुसऱ्या व्लॉगमध्ये. तब तक के लिए स्टे हॅपी, स्टे ट्यून.